कधी कधी असं होतं ना, जे करायचं असतं ते कधीच होत नाही. दुपारची वेळ होती, कोथिंबीर भाज्या हे आणलं होतं मी मंगळवारी, ते मला निसायचं होते. मला भाजीपाला निसायचा मला इतका फार कंटाळा येतो. मी दुसरं काही 100 कामं करेल, पण ते भाजीपाला निसायचा खूप कंटाळा येते. खूप मंगळवारी आणली होती कोथिंबीर, निसली होती कालच, मेथी राहिली होती निसायची, मग ती घेतली, निसत बसले. आमच्या इथं गॅलरीमध्ये नाही की आजच थोडं नाही की बाबू होते तोडली, त्याच्यामुळे जास्तच असं ऊन येऊ लागलं, वारं मस्त लागू लागलं. म्हणून चला इकडे गॅलरीत बसून असता. जास्त तर मी किचनच्या गॅलरीमध्ये बसतच नाही. बाहेर हॉलच्या पुढं गॅलरी आहे, तिथंच बसते मी. जास्त तिकडंच बसते. दुपारची वेळ होती, चला गडे म्हणलं, दुसरं तर काही काम नाही, हे एवढं आहे ते करूत. मग केलं. तेव्हा झाला कचरा, ते मला नेऊन टाकूत खाली. झालं घेतलं, सगळं भरलं आणि गेले खाली टाकून आले. नंतर मला करायची होती आज पावभाजी. ठरवलं होतं सकाळीच करायची म्हणून. म्हणलं सकाळी सांगलं त्यांना आणा म्हणून सगळं. ठीक आहे आणतो म्हणले. आणि मला उपवास पण होता. उपवासाच्या दिवशी काय असं खात नाही वेगळं मी. माझं काही नसते सगळे प्रॉपर. आज उपवास आहे तर मग वरण भात पोळी भाजी असं करायचं, तसं काही नसतं माझं. मी काही करते उपवासाच्या दिवशी. तर भूक लागते लवकर, मला काय लागली नव्हती आज. मग मी चला आज लवकर चहा पिले. रोज तरी थोडं उशिरा पिते, 5ला पिते, पण आज 4लाच चहा पिला. कारण खूप प्युअर लागला. चहाशिवाय सकाळ पण होत नाही आणि माझं दुपार पण जात नाही चहाशिवाय. चहा लागतो म्हणजे लागतोच, चहाशिवाय पर्यायच नाही. मग मेथी ती निसलेली होती, ते कॅरी बॅगमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवली. भांडे पण घासायचे होते, थोडेफार होते, सकाळी घासले नव्हते मी. थोडेफार होते भांडे ते घासायचे होते. मग पातेले ते रिकामे केले, भांड्याचे घासले. त्यांना कॉल केले मी, म्हणलं आणा म्हणलं येते वेळेस सामान. रिटर्न कॉल केले, बरं हो आणतो म्हणले सामान मी, तो बाकीचं करून ठेव, मी येते वेळेस घेऊन येतो. मला काही नाही, बटर आणि पावभाजी मसाला एवढंच आणायचं होतं, दुसरं काय आणायचं नव्हतं. मग रिकामी केली कढई. साबुदाणा होता थोडासा सकाळचा, आज काय स्वयंपाक केला नव्हता. त्यांना पण साबुदाणा खूप आवडतो आणि मला आवडतो, पण आता सध्या उपवास व्हायले त्याच्यामुळे ॲसिडिटी व्हायली, मी जास्त काय खायना चालले. थोडासा उरला होता, थोडा खाल्ला होता, मग काढून ठेवा म्हणलं संध्याकाळी खाता येते. ते पण खायचं लक्ष नाही मला, ते तसाच राहून गेला, खराब झाला, सकाळी फेकून दिला. मग मी तोपर्यंत माझा चहा उकळा होता, मग गॅलरीमध्ये थांबून चहा पिला. सध्या गॅलरीमध्ये थांबायला खूप छान वाटते. मला आधीच आवडते गॅलरीत थांबायला खूप, कारण खूप छान निवांत मस्त वाटते. काय घरी एकटे असते, कोणी नसते, काय नसते, दिवसभर काही काम पण नसतात, कारण सकाळी सगळे कामं होऊन जातात. ते भांडे होते थोडेफार, भांडे घासले, ते ठेवून दिले. किचन वटा क्लीन केला. किचन वटा क्लीन केल्याशिवाय कामच कोणतेच होत नाहीत, म्हणजे करावंच लागते. आणि ते आमच्या इथं काय की किचन वटा भांडे वगैरे घासले ना, डायरेक्ट इकडंच पाणी जाते. ते सगळं पाणी काढा, पुसा, हे सगळे कामं करावं लागतात. एवढं अवघड आहे. एकदा भांडे म्हणून त्याच्यामुळे फक्त सकाळीच घासते, पण कधी कधी पडतात ते दुपारी घासावंच लागतात, पर्याय नसते ना, काय करावं. मग भांडे वगैरे घासले, सगळं भाज्या वगैरे चिरल्या, कारण मला आता लावायचं होतं कुकर. कुकरमध्येच लावलं. 2 डबे घेतले, त्यात एकात आलू टाकले, एकात गोबी, वटाणे आले होते आणि तेच मी हे केले. आणि एकीकडं वटाणे गोबी टाकली आणि एकीकडं आलू लावले. सगळे स्वच्छ धुवून घेतले 2-3 वेळेस आणि मग कुकरमध्ये लावलं. एवढंच, मला काही काम नव्हतं, एवढंच करायचं होतं. कारण मग बाकीची कामं तर त्यांनी आल्यावर काय, कारण कांदा ते वगैरे चिरून जर ठेवलं ना तर ते वास येते, करावं पण वाटत नाही. आणि किती 6 काहीतरी वाजले होते. ठीक आहे कुकर तरी तेवढं लावून घ्यावं, पण त्यांनी आणलंच नाही सामान. उशीर झाला, मला काहीतरी काम आलं, म्हणले राहू दे म्हणले, उद्या कर म्हणले. मग काय उशीर झाला होता, मी केलं खिचडी, पर्याय दुसरा